अहिल्यानगर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी बकरी ईदच्या सणाच्या पार्श्वभूमीवर गोमांस विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले। तोफखाना पोलीस ठाण्याचे गुन्हा शोध पथक अवैध गोमांस विक्रीची माहिती काढत असताना पथकाला कोठला झोपडपट्टी या ठिकाणी एका शेडमध्ये अवैध गोमांस विक्री चालू आहे अशी माहिती मिळाली। या ठिकाणी खात्री करून पथकानं छापा टाकला असता तरबेज कुरेशी याच्या ताब्यातून 44,000 रुपये किमतीचे 220 किलो गोमांस वजन काटा 70 असा एकूण 46,300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस अंमलदार विलास लोणारे करीत आहेत। हे कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, गुन्हा शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, पोलीस अंमलदार सुनील चव्हाण, सुनील श्रीसाट, वसीम खान पठाण, योगेश चव्हाण, अहमद इनामदार, भानुदास खेडकर, सुधीर खाडे, सुमित गवळी, सतीश त्रिभुवन, सुजय हिवाळे, महेश पाखरे, सागर साबळे, भागवत बांगर यांनी केली आहे।